माऊली, आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे बघ, गरज सरो अन वैद्य मरो. खरंय, जेव्हा आजारपणामध्ये आपल्याला वैद्याची खरी गरज असते तेव्हा आपण त्याचा अतिशय मनोभावे धावा करतो आणि एकदा का गरज संपली की त्या वैद्याचा पाण उतारा करायला सुद्धा आपण मागे पुढे पाहत नाही. माऊली, अशी वृत्ती का ग असते माणसामध्ये? सगळी माणसं तुझ्यासारखी निस्वार्थी आणि मायाळू अशी का नसतात ग? आपण नेहमी म्हणतो की इतरांनी आपल्यावर केलेल्या उपकाराचं आपण नेहमी स्मरण ठेवावं आणि याच स्वार्थी वृत्तीचा पगडा होता त्या सुकीर्तवर. त्याला जी प्रसिद्धी मिळाली, त्याला जे ऐश्वर्य मिळालं, त्याच्यात तो इतका बेधुंद झाला की देवी ललिता आणि तिच्या पवित्र व्रताचा आता काय उपयोग, असं तो मानू लागला. पाहिलं, नित्य नेमाने ललिता पंचमीचे व्रत केल्याचा हा परिणाम. देवीचा वरद हस्त आपल्यावर असल्यामुळे आपण हे सुगीचे दिवस बघू शकलो. ही भरभराट तिच्यामुळेच झाली. त्याचे स्मरण करून आपण या व्रतास प्रारंभ करूया. आचार्य, आचार्य उठताय ना? सूर्योदय झाला. आचार्य, आचार्य उठा. आचार्य, आचार्य काय झालं? आचार्य उठा. आचार्य उठताय ना? बंधू, बंधू लवकर ये. आचार्य, आचार्य उठा ना. आचार्य काय झालं सुकीर्त? आचार्य उठतच नाहीये. आचार्य, 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 आचार्य उठा ना.
आचार्य 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 बंधू आचार्य गेले. अहो हे काय, कुठे चालला आहात आपण? मध्यान्न उलटून चालली आहे. हेमांगी, अगं असे काय करतेस? मी तुला सांगितले नव्हते का? आज पंचमी आहे. नगरीतील सावकार धैर्यशील यांच्याकडे पूजा कथन करण्यासाठी जावयाचे आहे. त्या पश्चात मोठा समारंभ आहे महाप्रसादाचा. सर्वांना भोजनासाठी निमंत्रण आहे. अहो सगळं काही लक्षात आहे माझ्या. कदाचित तुम्हीच सगळं विसरलाय. आजच्या तिथीला ललिता पंचमीची पूजा आपणही करणार आहोत. त्यामुळे मला असे वाटते की तिथली पूजा संपन्न करून तात्काळ तुम्ही इथेच निघून या, भोजन न करता. मग आपल्याला पूजा प्रारंभित करता येईल. अगं पण हे भोजन संपल्यानंतर मोठे द्रव्य दिले जाणार आहे आणि मला असे वाटते की ते द्रव्य घेऊनच इथे यावे. अहो मान्य आहे मला, मोठे द्रव्य मिळेल. परंतु आजच्या उपांग ललिता पंचमीसाठी आपण योग्य मुहूर्त साधणे आवश्यक आहे. जागरण करायचे आहे. मग ही पूजा करणे आवश्यक नाही का? खरेच आवश्यक आहे. अहो हे काय बोलता आहात तुम्ही? आचार्यांनी आपल्याला सांगितले होते व्रत असे मध्यात सोडू नये. व्रत हे आजन्म चालणारी साधना आहे. मग असे असताना आपले असे आचरण करणे कितपत योग्य आहे? तू विनाकारण काळजी करते आहे. माझे ठाम मत आहे. ज्यात माझी प्रगती आहे तेच मी करेन. तू माझी साथ दे, माझ्यावर विश्वास ठेव. येतो मी. हे देवी, नाथ काय बोलत आहे हे मलाही काहीच समजत नाही आहे. परंतु आपण त्यांच्यावर वक्रदृष्टी टाकू नये. रक्षा करा देवी, रक्षा करा. अवंती, मला आजही तो दिवस, तो क्षण आठवतो जेव्हा मी आणि सुकीर प्रथम या नगरीमध्ये आलो होतो. आमच्या काकांनी आम्हाला घरातून हाकलून दिले. पिताश्रींनी दिलेले ज्ञान वगळता काय होते आमच्याकडे? तिथून सुरू झालेला हा प्रवास आज इथवर आला आहे. हे सारे देवीच्या आशीर्वादामुळे. स्वामी, आपला भक्तिभाव देवीला निश्चित दिसत असेल. तिचे आशीर्वाद आपल्यावर, या घरावर सदा असतील. आता आपण देवीच्या महात्म्याचे कथन प्रारंभित करावे, जेणेकरून जागरणास सुरुवात होईल. हेमांगी, अगं जागरण सुरू होईल आता. येतेस ना? हो आले. हेमांगी, मला तुझी अस्वस्थता दिसते आहे आणि समजते देखील. परंतु तू शांत होणे आवश्यक आहे. सुकीर्तला आजच्या पूजेचा मुहूर्त साधता आला नाही, परंतु देवी त्याला मोठ्या मनाने क्षमा करे. तिच्या मनात खूप माया आहे. असो, आपण अधिक विलंब न करता देवी महात्म्याचे कथन आणि श्रवण करू. अहो आलात तुम्ही? किती वेळेची प्रतीक्षा करत होतो आम्ही. खरे आहे, देवीची सेवा करणे तुझ्या नशिबात लिहिलेच होते. बैस. नाही बंधू,
तुम्ही तुमचं कार्य उरकून घ्या. मला नाही वाटत मला येथे बसणं शक्य होईल. सुकीर, हे काय बोलतोयस तू? सत्य तेच सांगतो आहे. मी दिवसभर काम करून मला थकवा आला आहे. मला निद्रेची आवश्यकता आहे. मी आज जाऊन निद्रा घेतो. अहो सुकीर, अहो ऐका. सुकीर्त, तुला तृष्णा लागली आहे का? हो तर आपण थोडा वेळ येथे थांबून जलप्राशन करूया. सुकीर्त, सुकीर्त, तुझा कालचा माझ्यावरील क्रोध असून गेला नाही का? बंधू, प्रश्न क्रोधाचा नाहीये, प्रश्न व्यवहाराचा आहे. आपण एकदा मान्य केले ना की हा आपला व्यवसाय आहे, मग आपण ज्यांच्याकडे पूजा अर्चा करायला जातो त्यांच्याकडनं किती द्रव्य मिळणार आहे हे जाणून घेतले नाही तर ते नीतीश योग्य नाही. आणि मला आश्चर्य वाटते हे तुम्हाला न सांगता मला तिकडे घेऊन गेलास. मी तुझ्या जागी असतो तर असे कदापि केले नसते. सुकीर्त, आपल्या क्रोधास आवर घाल. अरे, प्रत्येक गोष्ट व्यवहार म्हणून पाहणे योग्य नाही. कधी कधी ते संबंध जपण्यासाठी देखील करावे लागते. आणि आपण ज्यांच्याकडे गेलो होतो त्यांची परिस्थिती खूप बेताची होती, त्यामुळे त्यांच्यावर द्रव्याचे ओझे टाकणे मला योग्य नाही वाटले. हेच हेच ह्याच तुझ्या सज्जनपणाचा लाभ सर्व लोक घेतात. इतका भोळासम राहिलास ना तर आपण दारिद्र्याच्या वाटेवर येऊ. सुकीर्त, असे अभद्र बोलू नकोस. आणि हे बघ, आपणास कोणीही फसवू पाहत नाही. ललिता पंचमीच्या कृपेने आपल्याला सर्व काही प्राप्त झाले आहे. मग थोडे कार्य सेवा म्हणून केले तर त्यात काय अयोग्य आहे? मी असा विचार करू शकत नाही. आणि तू त्या यजमानांचा एवढा विचार का करतोयस? अरे, साक्षात ईश्वर त्यांचं भलं करू शकत नाही, त्यांचे दारिद्र्य दूर करू शकत नाही, तर आपण एक पूजा सांगून त्यांचे असे काय भले करणार आहोत? सुकीर्त, अरे कसले हे तुझे विचार? आपले जुने दिवस आठव. आपण देखील ह्याच परिस्थितीतून वरती आलो आहोत. आणि हे बघ, परिस्थिती ही ऊन सावलीच्या खेळासारखी असते, कधीही बदलू शकते. आणि आपण थोडेसे सहाय्य करून त्यांची परिस्थिती बदलणार असेल तर त्यात काय अयोग्य आहे? हे अयोग्यच आहे. प्रत्येक गोष्टीला ह्या जगामध्ये एक किंमत आहे, एक मोल आहे, आणि त्याचा मान त्याला देणं गरजेचं आहे. तुला त्याची किंमत नसेल, पण मला त्याची किंमत आहे. आणि म्हणून येथून पुढील प्रवास मला तुझ्यासोबत करायचा नाहीये. सुकीर्त, सुकीर्त थांब. सुकीर्त, अरे इतका क्रोध बरा नव्हे. सुकीर्त थांब. सुकीर्त, सुकीर्त, सुकीर्त. हेमांगी, काय झाले असावे? सुकीर्त भ्राताश्री आजवर इतके अस्वस्थ, इतके क्रोधित कधीच नव्हते. मी तरी काही सांगावे बाई. घरात जे घडते आहे ते आपल्यापासून लपले आहे का? गेली कित्येक दिवस देवाची नित्यनेमाने पूजा पाठ सुद्धा करत नाही, देवीची सेवा घडत नाही. बाहेर यजमानांकडे जे काही धर्म कार्य होते तेवढेच, बाकी केवळ द्रव्य प्राप्त करण्याच्या अपेक्षेनेच सगळं काही केले जाते. शांत हो. मी देखील बघत होते, परंतु मला वाटले की काही दिवस ते अस्वस्थ असतील, परंतु त्यांचे हे आचरण दिवसेंदिवस वाढतच जाते. याचा त्रास यांना देखील होतो आहे. रात्र रात्र डोळ्यास डोळा लागत नाही. सुकीर्त भ्राताश्री असे का वागत असतात हाच एकमेव विचार मनात येत असतो. ज्येष्ठ भ्राता म्हणून काहीतरी त्यांना समजून सांगावे. होय, आणि आधीसारखं पूर्ववत व्हावं हीच आमची अपेक्षा आहे. चिंता करू नकोस, तसेच होईल. बंधू, तुला व्यवहार ज्ञान नाही ते म्हणतो ते याचसाठी. आपण वेदाभ्यास केला, एवढी वर्ष ज्ञान प्राप्त केले, इतकी वर्षे खर्ची घातली. आता कुठे संधी प्राप्त झाली होती त्यातून धन प्राप्त करण्याची, त्यातून मोबदला मिळवण्याची, आणि त्याकडे तू पाठ फिरवतोयस. चुकतोयस तू सुकीर्त. अरे मला सांग, आचार्यांनी आपल्याला ह्यासाठी आधार दिला का? हीच अपेक्षा होती का त्यांना आपल्याकडून? अखेरपर्यंत त्यांनी हेच सांगितलं की दैवदयेने जे काही प्राप्त होईल त्यावरच आपला हक्क दाखवला पाहिजे.
असा धर्म विकायला काढू नये. वा, छान. आता तर तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतोस. खरं तर तुम्हाला पाण्यात बघतोस. मी हा निर्णय घेऊ शकलो, एवढे चातुर्य दाखवू शकलो, ते तू कधीच करू शकला नसतास. अहो, हे काय बोलताय तुम्ही? ते तुमचे ज्येष्ठ भ्राता आहेत, त्याचं तरी भान ठेवा. आजवर घरातून आवाज उमऱ्याबाहेर गेला नाही. शेजार पाजार काय म्हणे? सत्य कधी लपून राहत नाही वहिनी. ज्यांना जे कळायचे ते कळल्या वाचून राहणार नाही. अखेराच खरे दर्शन दिलेच, होय ना? मी? तू माझ्याबद्दल असा विचार करतोस? अरे तुझ्या कितीतरी चुका मी पोटात घातल्या. आठव त्या दिवशी ललिता पंचमीच्या पूजेदरम्यान तुला येण्यास विलंब झाला, पण त्याकडे मी दुर्लक्ष केले. परंतु त्या पश्चात पठणास न थांबता तू सरळ निघून गेलास. इतकी मगरुरी, तुझे हे वर्तन मला अजिबात आवडले नव्हते. अगदी योग्य. मनातले बोललास बंधू, कारण तुला ते आवडणार नाही. कारण त्या दिवशी यजमानांनी खूप सारे द्रव्य देऊ केले होते मला. तुला याची कल्पना देखील नसेल आणि तुला ते सहन होणार नव्हतेच. मी माझ्या कनिष्ठ भ्रात्यासंबंधी असे हीन विचार करेन? हेच ओळखलेस तू तुझ्या मोठ्या बंधूस? अहो, तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या. भ्राताश्री या कुटुंबाचा आधार आहे, त्यांच्याबद्दल असा नका विचार करू. आजवर आम्ही कधीही कुणाच्याही प्रगतीच्या आड आलो नाही. हा अपसमज करू नका. पुरे करा आक्रोश. तुमच्या या नाट्याला मी बळी पडणार नाही, समजलं? आणि आता मला माझे आयुष्य जगण्यासाठी कोणत्याही बंधूच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही. आणि मुळात हे घर आता मला माझे वाटत देखील नाही. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? हेच, आता या घरातील माझे वास्तव्य कायमचे संपले आहे. बघ माऊली, तुझी जी शिकवण होती ना, की मनुष्य अपयशापेक्षा यशानं जास्त हुरळून जातो, ती अगदी समर्पक होती बघ. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असता तेव्हा तुमचं चारित्र्य सांभाळण्याची सर्वाधिक जास्त गरज असते. त्या क्षणाला जर तुम्हाला अहंकार झाला तर तो क्षण तुमच्या अधःपतनाची सुरुवात होते. आता आपल्या सुकीर्तचं बघा ना, आयुष्याचा एक खडतर टप्पा पूर्ण करून आता सुखी समाधानी आयुष्य जगत असताना त्याच्या मनामध्ये अधिक मोह, अधिक ऐश्वर्य, अधिक सुख याची लालसा निर्माण झाली आणि त्यामुळे तो पूर्ण आता स्वार्थी आणि अहंकारी झाला. त्यामुळे त्या सुकीर्तकडून नात्याचे घट्ट दोर आता सैल पडू लागले. ललिता पंचमीच्या व्रताकडे दुर्लक्ष होऊ लागले. हीच असेल का सुकीर्तच्या सुखी संपन्न आयुष्याची सुरुवात, की असेल अधःपतनाचा प्रारंभ? बघूया पुढील भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.